स्पाय न्यूज, शोध सत्याचा। निवडणुकीचे वारे वाहू लागताच कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। अशातच मतदारसंघातील नाडी ओळखण्यासाठी स्पाय न्यूजच्या टीमने ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून थेट मतदारांशी संवाद साधला। कोरोची येथील मुख्य चौकात आणि महत्त्वाच्या भागात मतदारांनी आगामी निवडणुकीबाबत आपली मते उत्स्फूर्तपणे आणि अतिशय ठामपणे मांडली आहेत। चला तर पाहूया कोरोचीमधील जागरूक आणि नागरिक आपल्या भविष्यातील प्रतिनिधीबद्दल काय म्हणतात। जिल्हा परिषद निवडणूक चालू आहे। या निवडणुकीमध्ये कोण उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? राहुलवाडीची मुलगी सानिका। सानिका आवडेच का? दुसरं का चालत नाही? तिने कामं केल्यात हो। काय कामं केली? मारुती देवळाची ते काय काय कामं केली? मंदिर तेवढंच काय कामं केलं? मंदिर आणि इतर मंदिरचं काम केलं, ही रस्त्याचं काम केलं। तुम्ही त्या कामांना समाधानी आहे काय? आहे की समाधान? एक नंबर आहे काम त्यांचं। एक नंबर स्टँडर्ड त्यांची मुलगी सर्वांना मिसळते काय? कळते की सर्वांना म्हणजे गरीब लोकांना वगैरे म्हणजे समान स्थान आहे का हे ते? आहे समानता तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला चांगलं वागणूक देतात काय ते? देतात की द्यायला काय खास आमची माणसं आहेत। त्यामुळं तुम्ही त्यांना सानिका आवडीला पसंती दिला? होय होय सानिका आवड का सानिका आवडेच का? बघा पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही इथं राहायला आलो त्यावेळेला तर रस्ता गटार काहीच सुविधा नव्हती। इथं रस्त्याचं काम ज्यावेळी राहुल साहेबांना आम्ही भेटायला गेलो त्यावेळेला त्यांनी लगेच रस्ता मंजूर करून आमचा सिमेंटचा रस्ता गटर सगळंच कामं करून दिली। आणि वास्तविक म्हणता पहिला इथं कुठल्याही रस्त्याची सोय किंवा गटारीची सोय नव्हती। कोरोचीमध्ये सगळ्यात चांगला आणि एक नंबरचा रस्ता करून दिला तो आमच्या कॉलनीतला करून दिलेला। आणि ज्या वेळेला आमचा रस्ता झाला त्यावेळी आमचं इथं म्हणजे काय मतदान वगैरे काही नव्हतं, कुणाचं काही नव्हतं, तरी पण तिने आम्हाला रस्ता करून दिलेला। म्हणजे ह्या भागामध्ये ह्या कॉलनीमध्ये मतदान नसताना देखील त्यांनी जनतेच्या मूलभूत गरजाकडे लक्ष दिलं असं म्हणायचं आहे। आणि सानिका आव्हाडांना निवडून दिल्यानंतर असं वाटतं की बाबा त्या आमदारांच्या आता मुलगी आहेत आणि विकास कामं पण फास्ट होतील आणि चांगलं होईल सगळं कॉलनीचं। त्या सर्वसामान्यामध्ये मिसळतात एक नंबर, काय अडचण नाही। तिने पहिला उमेदवार असा काही विषयच नव्हता त्यांचा, त्या कार्यकर्त्यापासून आता लोकांच्या जनतेतूनच तिने उमेदवार असा विषय झालेला आहे। तुम्ही कोरोचीचे आहात का? तुमचं इथं मतदान आहे? इथं आता सध्या जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे, तर एकंदरीत काय वातावरण आहे आणि कोण योग्य उमेदवार आहे? वातावरण म्हणण्यापेक्षा रावसाहेबांनी इतकं काम केलेलं आहे की ते डोळ जाणून आहे। रावसाहेबांच्या पाठीवर आहे आणि आमच्या इथं जरी वार्डात म्हणला तरी पहिला आमच्या इथं रोड काहीच नव्हता, पायवाट आपल्याकडे सुद्धा शोधखड्डा काढलेली होती सगळं पहिला। त्यानंतर रावसाहेबांच्याकडे गेल्यानंतर फक्त आम्ही 2 वेळा गेलो होतो की रस्त्यामध्ये हे घेऊन गेले होते, तर साहेबांनी दोन आमच्या फेरीमध्ये आम्हाला रोड मंजूर करून दिली, लाईटची सोय करून दिली। ग्रामपंचायतला वायर टाकले नव्हती म्हणताना स्वतःने खर्चातून सौर ऊर्जेवरची बंद लावून दिली। परत पाणी सांडपाणी काढण्यासाठी शोधखड्डे काढलेले होते आम्ही पहिला, ते पण साहेबांच्याकडे आम्ही निवेदन दिलं। मग साहेबांनी एका साईडला आम्हाला गटर पण करून दिली साहेबांनी। त्यामुळे एवढं काम साहेबांनी केलेलं आहे, त्यामुळं विचार करता येईल। ओके, एकंदरीत विकास काम त्यांनी भरभरून केल्यात असं तुम्हाला मत आहे? एकंदरीत त्यांचे स्थानिक जे कार्यकर्ते असतील ते तुमचं मनानं ऐकून घेऊन तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवतात? 100% काही अडचण नाही। कार्यकर्त्यात दुजाभाव असं काही भावना तुम्हाला जाणवत नाही, काही नाही। एकनिष्ठ साहेबांच्या पाठीमागे आहेत ते राहणार आणि सानिकाताईंचं पण तसंच काम असेल आणि 100% आम्ही सानिकाताईंच्या पाठीशी। मला तर राहुल दादाची मुलगी आहे सानिका आव्हाड, तीच मला योग्य वाटते। कारण आम्ही जेव्हा इथं राहायला आलो तेव्हा कोरोचीच्या या भागामध्ये काही सोयीसुविधा नव्हत्या, लाईट नव्हते, गटारी नव्हत्या, रस्ता नव्हता। अक्षरशः आम्ही शोषखड्डे काढून त्यामध्ये पाणी सोडलं होतं। पण राहुल दादांनी येऊन इथं सांगितलं आम्हाला की मी हे सगळं तुम्हाला करून देतो आणि त्यांनी जसं सांगितलं तसं त्यांनी करून दिलं। त्यामुळे आमचा विश्वास फक्त राहुल आव्हाड यांच्यावर आहे। एकंदरीत पाहायला गेला असता तर विकास काही नसताना इथं त्यांनी भरभरून विकास काम केलेलं आहे। असं काय तुम्हाला त्यांच्यात आढळलं का? जातीपातीचं राजकारण असं काय वाटतंय का तुम्हाला? जातीपातीचं राजकारण वगैरे काही नाही आढळलं, म्हणजे सर्व
आम्ही सगळी म्हणजे सर मिक्स वेगवेगळ्या जाती धर्मातली लोक आहोत इथं आणि सगळेजण आम्ही मिळून मिसळून राहतो आणि राहुल दादांनी तसं जातीपातीचं राजकारण केलेलं मी तरी नाही. आता त्यांनी एवढ्या मोठ्या घराण्यातील मुलगी तर तिला उमेदवारी दिलं जातं आणि ती निवडणूक लढवत्या, ती सर्वसामान्यामध्ये ती मिसळते का? असं मिसळ काय अनुभव आला तुम्हाला त्यांच्याबद्दल? म्हणजे त्यांना असं सर्वसामान्य म्हणजे जशा गृहिणी असतात तसं त्या आमच्यामध्ये मिक्स झाल्या. म्हणजे असं नाही की बाबा आम्ही एवढ्या मोठ्या ह्याच्या घराण्याच्या आहोत असं मला तुमचं सर्वसामान्य गृहिणी म्हणून ते तुमच्याच परिवारातले एक सदस्य आहे असे त्यांनी हे तुमच्या संगे आचरणात येतात. त्यामुळे तुम्ही सानिका आवाडेला पसंती द्या. सध्या कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवारीचं चुरशीमध्ये एकदम निवडणुकीत लागलेलं आहे आणि या उमेदवारापैकी तुम्हाला कोणता योग्य उमेदवार वाटतो? आवाडे. मग सानिका आवाडेच का तुम्हाला योग्य उमेदवार वाटतात? त्यांनी कामं केल्या तिथं आमच्या इथं कॉलनीत, लाईट त्यांनी बसवल्यात, चांगली केली आमची सोयी, गटरी केल्यात, त्यामुळे त्यांची योग्य वाटतात. ओके. तुम्हाला वारंवार हेलपाटे मारावं लागले की एकदा तुम्ही सांगितल्यावर त्यांनी ते मनावर घेऊन काम केलेलं? त्यांनी सांगितल्यावर मनावर काम केलं. त्यांचे कार्यकर्ते जे आहेत या वार्डात असतील, या विभागात असतील, ते तुमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतात का? तुमच्या समस्या वगैरे सांगतात काय? हो पोचवतात, सांगतात. तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो? सानिका राहुल आवाडे. का बरं सानिका राहुल आवाडेच का? आजच्या जनरेशननुसार म्हणाल तर तरुण युवा पिढीसाठी आमचे प्रश्न म्हणजे आमच्या लागीचा प्रश्न सोडवणारे आणि आत्ताच्या जनरेशननुसार आत्ताच्या पिढीतल्या शिकलेल्या म्हटला तर नवीन युवा उमेदवार तर सानिका राहुल आवाडे. म्हणजे ते शिकलेत म्हणूनच नव्हे तर त्यांना म्हणजे त्यांच्या घरातली परंपरा चालत आलेली आहे युवा नेत्यांची. त्यांचे म्हणजे आजोबा वडील त्याच्यानंतर त्यांची आई वगैरे मग त्यांचं जे नेतृत्व घेऊन त्या जे काम करतात ते बघून आम्हाला असं वाटलं की आजच्या पिढीनुसार जर त्या योग्य उमेदवार आहेत. त्या एवढ्या मोठ्या घराण्यातल्या आहेत असे असताना ते सर्वसामान्यामध्ये मिसळतात का? मिसळतात अगदी की आमच्या कॉलनीत येऊन ते आमच्या गल्लीतल्या बायकांशी संवाद साधतात की आमच्याबरोबर बसतात वगैरे, आमचे प्रश्न विचारतात. आमच्या लेडीज म्हणजे तुमच्या कॉलनीत काय नवीन पाहिजे अजून की काय तुम्हाला हे आहे ते विचारतात आणि आमच्यामध्ये मिसळून घेतात. म्हणजे त्यांना घराणेपणाचा थोडाफार गर्व नाही, अजिबात नाही, गर्व नाही. ते त्यांच्या आईप्रमाणे किंवा वडिलांप्रमाणे आमच्यात मिसळून जातात. म्हणजे तुम्ही सानिका आवाडे यांना पसंती दिलेली आहे. कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? आता सध्या परिस्थिती बघितली तरी सानिका राहुल आवाडे सध्या योग्य उमेदवार आहेत असं वाटतंय मला आमच्या दृष्टिकोनातून. का त्यांनीच काय योग्य वाटतं? म्हणजे आता विकासाच्या माध्यमातून म्हणायला गेलं तर मग त्यांनी योग्य आमच्या दृष्टिकोनातून योग्यच वाटते. त्यांनी विकास केला काय ह्या भागचा? हां आहे बऱ्यापैकी. आम्ही इथं राहतोय आता थोडं झालं, आम्ही कोर्ची अनेक ठिकाणी आहे आमचं, तिथं पण बरेच कामं झालेली आहेत. तुम्ही त्या विकास कामावर समाधानी आहात? हो आहे समाधान. आणि सानिका आवाडे देखील याहून अधिक विकास काम करतील असे आशा आहे? हां आणि काहीतरी ते जे विकास होईल बरे त्या हिशोबातून आम्ही त्यांना निवडून देऊ. विकासाच्या दृष्टिकोन तुम्ही डोळ्यासमोर ठेवून सानिका आवाडेनं निवडून देणार आहात? हो. सध्या जिल्हा परिषदचं निवडणूक इथं चालू आहे, वातावरण एकदम तप्त आहे, तर तुम्हाला असं काय कोण उमेदवार योग्य वाटते तुम्हाला? मला आत्ता आपले यूथचे यंग असे सानिका आवाडे मॅडम, त्या आम्हाला जरासं म्हणजे व्यवस्थित आणि आजच्या जनरेशनसाठी योग्य वाटते. का ते आजच्या जनरेशनसाठी योग्य वाटतात? ते फक्त आम्ही राजकारणी बॅकग्राऊंड बघत नाही तर आज जे काही म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये जर बघता परिस्थिती, आधी रस्ते नव्हते, लाईट नव्हती, सांडपाण्याची व्यवस्था नव्हती, तर आपले आजचे आमदार राहुलजी आवाडे ह्यांनी फक्त पडताळणी न करता येऊन इथं स्वतः जे काही काम जे करून घेतले, सोलर पॅनल बसवले, रस्ते करून घेतले, सांडपाण्याची व्यवस्था केली, त्याचबरोबर आणि अजून इथून जो काही परिसर आहे तिथे सुद्धा रस्त्यांची त्यांनी सोय केला. फक्त आमच्या कॉलनीपुरतंच नाही तर अजून भरपूर ठिकाणी त्यांनी योग्य ती व्यवस्था करून दिली लोकांसाठी. आणि आमच्या पण त्यांच्या पुढच्या पिढीकडून त्याच अपेक्षा आहेत की त्यांनी महिलांसाठी पण काहीतरी काम चांगलं करावं,
त्यांना रोजगार द्यावा, अजून बाकीच्या शैक्षणिक सांस्कृतिक संधी उपलब्ध करून द्यावा अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे भरपूरच. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की सानिका राहुल आवडे हे योग्य आहे. सगळंच केलं चांगलं, तर म्हाताऱ्या माणसांच्याकडे बी तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे सा. जरा दवाखान्याची काहीतरी सोय केली पाहिजे सा. गोरगरीब असतात, मुलं काय आमची सरकार नोकरीला आहेत काय? हां, आणि काय करावं असं इच्छा आहे? आणि काही नाही केलं, एवढं बाद झालं तर दवाखाना तर एवढा करा. शेवटच्या गेलं सांगतो तो म्हणतेपला काय, आमची मुलं काय सरकार दवाखान्यात नोकरीला नाहीत अशी एवढीच आमची अपेक्षा आहे, दुसरी काही नाही अपेक्षा. या आणि भागात केलं एक सा- दवाखान्याचं सोय होणे गरजेचं आहे. गरजेचं आहे. हां, दवाखाना व्हावा. वा हां, एवढीच आमची अपेक्षा आहे. आता पत्र चांगले केले, लाईट बीट केली, रस्ता केला, चांगले केला आवडीने, आवडीच्या मुलगीने चांगले करावे अशी इच्छा आहे. आता सध्या कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जी निवडणूक चालू आहे त्यातलं कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? आता आम्हाला जी सोय करून दिली त्यांना आम्ही मानणारच की. तुमची कोण काय सोय करून दिली? राहुल दादानी सगळी रस्ता करून दिली, गटर करून दिली, डाम लाईट नव्हती, लहान मुलांनी अंधारात खेळायला लागायचं, रस्ता लाईट करून बसवून दिली, डाम ती सोयी केल्या, भरपूर केल्या आम्हाला. आता त्यांची मुलगी तर त्यांना उमेदवारी मिळाली, त्यांना निवडून दिल्यावर ते पण काम करतील अशी तुम्हाला आशा आहे काय? शंभर टक्के काम करतील ते, काम करतील. ते त्यांच्या पप्पांनीच केलंय म्हणल्यावर मुलगी करणारच. असा विश्वास आहे हाय, तुम्हाला? विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही सानिका आवड्यांना निवडून देणार. सध्या तुम्हाला कोणता उमेदवार पसंत आहे? सानिका आवडेच का पसंत आहे तुम्हाला? आजकालच्या युगात महिलांच्यावर अत्याचार लय होत आहेत ना, मग त्यांनी महिलांसाठी पुढे येऊन काम करू शकतात आमच्यासाठी, म्हणून आम्हाला सानिका मॅडमच हव्यात. तुम्हाला मॅडम? आम्हाला पण सानिका मॅडम आमचं त्यांनी सहमतीनं सगळं केलं. आम्हाला असं वाटतं काही नव्हतं त्या पार पाडू शकतात आणि आमचा पाठिंबा सांगता पाहिजेच असं. सानिका आवडे सानिका आवडेच का योग्य वाटतं तुम्हाला? भागात कामं बऱ्यापैकी त्यांच्यामुळे झालेली आहेत. आतापर्यंत जी कामं जी न होणार होती ते साहेबांनीच केल्या, त्यामुळे आम्हाला ते उमेदवार चांगलं वाटतं. आता साहेबांचं कसं जनसंपर्क आहे तसं सानिका आवड्यांचं जनसंपर्क आहे का? तर साहेबांच्यामुळेच आम्ही सहकार्य करणार. नाही, ते तुमच्या मतदारसंघात वगैरे येतात का? सानिका आवडे येतात का? हो, म्हणजे आमच्या संघ आहेत, संपर्क आहे त्यांचा. संपर्क आहे. त्यामुळे तुम्ही सानिका आवडे यांना पसंती दिलेली आहात. हां, आता सध्या तुमच्याकडं जिल्हा परिषद ची निवडणूक लागलेली आहे, तर कोणता उमेदवार तुम्हाला चांगला वाटतो? सानिकाताई. का सानिका आवडे? कारण मूलभूत सुविधा जे आमच्या इथे झाल्यात, पहिला इथं रस्ते नव्हते, आता रस्ते आहेत, लाईट आहेत, या मूलभूत सुविधा म्हणजे त्यांच्यामुळे मिळालेलं आहे. इथून पुढे त्यांच्याकडनं योग्यरीत्या काम होईल असं वाटतंय काय? हां, वाटते. काम करतील त्या करतील. आणि तळागाळातील लोकांपर्यंत त्या पोचतील काय? हां, त्यांचं तेच प्रयास आहे, प्रयत्न करायला होईल. इथं आता जिल्हा परिषदची निवडणूक सध्या चालू आहे तुमच्या मतदारसंघामध्ये. असं असताना एकंदरीत अशी चर्चा आहे की आता सध्या इथं उमेदवारी सानिका आवडे यांना देण्यात आली आहे, ते इथं निवडून येणार आणि त्यांनी शिरोळ तालुक्यात राहणार अशी एक चर्चा आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? आता मग राहुल गांधीसुद्धा दिल्लीत राहतात आणि निवडणूक लढवतात वायनाडमधनं, केरळमधनं. आता शिरोळ किती लांब आहे? यड्रावमध्ये राहतात ते. शिरोळ तुम्ही त्याच्या बी पुढचं सांगितलं. यड्राव एक गाव सोडून दुसरं यड्राव गाव आहे. आणि त्यामुळे म्हणजे त्यांच्या कारभारात काय फरक पडेल असं आम्हाला काय वाटत नाही. कारण स्थानिक लेवलला त्यांची माणसं असणार आहे, त्यांचं ऑफिस असणार आहे, जनसंपर्क कार्यालय असणार आहे. त्या माध्यमातून कारभार तर सुरळीत चालणार असं मला वाटतं. एकंदरीत तुम्ही त्यांची उमेदवारीला का पसंती देता? बघा आता कसं आहे माहिती आहे काय, मामाच्या घरात जेवण असावं आणि वाढायला आई असावी तरच मनमुराद आणि पोट भरल्याचा आनंद होतो. आता बघायला गेलं तर केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे आणि गावचा आमचा सरपंचसुद्धा भाजपचा आहे, तर आमदारसुद्धा भाजपचे आहेत. मग एवढे सगळे भाजपचे असताना विरोधकांना जर आम्ही संधी दिली तर आमच्यासारखे मूर्ख आम्हीच ठरू. ते सगळ्या जनतेला समजायला पाहिजे आणि जनतेला आता समजून उरलेलं आहे. एकंदरीत तुम्ही गावचं धोरणात्मक विकास हे डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सानिका आवडेंना निवडून देत आहे. हो 100%. कारण आम्हाला ती अनुभूती आलेली आहे. ज्यावेळी आमदारकीच्या निवडणुका होत्या त्यावेळी इथं आमच्या ग्राउंड लेवलला एक सभा झाली होती.
ज्यावेळी सगळ्या महिला किंवा लहान मुलं आता तुम्हाला बघित असाल रोडपासून आमचा हात किती लांब आहे, तर अंधारातनं ज्यावेळी यायच्या त्यावेळी एक भीतीचं सावट मनात असायचं महिलांच्या. एका म्हणजे महिलेच्या फक्त एका विधानानं सानिका दिदींनी दुसऱ्या दिवशी स्ट्रीट लाईटचं काम झालेलं आहे आमचं. ओके. आणि हातच्या काकणाला म्हणजे आरसा नसावा एक म्हण आहे. त्यामुळे आम्हाला विकास त्यांचा दिसतोय, त्यांची कामं दिसत आहेत. त्यामुळे आम्ही दुसऱ्या कुणाला निवडून देण्याचा विचारच येणार नाही. पण कोरची मतदारसंघामध्ये आता सध्या जिल्हा परिषदचं निवडणूक चालू आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही ते मतं जाणून घेण्यासाठी आले आहोत. या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटतो? आम्हाला ते आवडे आहे, आम्ही पाठिंबा देणार आहे. का बरं? त्यांनाच का पाठिंबा? आमच्या गावात त्यांनी आवडे भरपूर काम केलेले आहेत. काय नेमकं काम म्हणजे काय केलं? रस्ते केले आहेत, पाणी आम्हाला सोय केली आहे, पाण्याची सोय केली आहे. आणि असले ते शेतकरी झाडे असलेले रस्ते विस्ते सगळं करून देतो म्हणून सांगितले आहेत. आणि काय करायचं त्याच्या पाठिंबाच आम्ही आवडे. एकंदरीत आता सानिका आवाडे जे आहेत ते खरोखरच म्हणजे जनसामान्यमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळतात का? मिसळ राहुल आवडे आमचे आहेत म्हणजे त्यांनी मिसळ तिथं येऊन ते वगैरे भेट भेट देतात? देतात. त्यांनी नाही आले तरी आमचा राहुल आवडे येतातच. काय अडचण नाही. त्यामुळे तुम्ही सानिका आवाडे सानिका आवडे त्यासनी निवडून देणार. त्यासनी 7 तारखेला हळद लागलं होतं ते आता आम्ही आज 7 तारखेला गुलाल लावणार आहे. जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतो? मला उमेदवार वाटते सानिका आवाडे. का सानिका आवाडेनंच का निवडून द्यायचं? राहुल आवाडेंनी जी आमच्या गावासाठी कामं केलेत ते भरपूर केलेत. आमच्या दर्ग्याची कामं केलेत. जे आम्ही सांगायला गेलं तर तिने आम्हाला अप्रूव्ह आहे, म्हणजे आपला माणूस आहे हे आम्हाला वाटतंय की बसवून घेऊन आम्हाला तुमची काय समस्या आहे सांगा असं सांगतात. आणि सांगितल्यावर तिने आमची कामं केली. त्यामुळे आता सध्या राहुल आवाडे साहेब असतील किंवा आवाडे कुटुंब असतील सर्व समाजाची कामं व्यवस्थित करतात का? व्यवस्थित करतात. सगळ्यांनी मान देऊन समभाव आहे त्यांच्याकडं. त्या निमित्ताने त्यांनी सगळी कामं आमची केलेली आहेत आणि यापुढेही त्यांच्या मुलगीच्या निमित्तानं सगळी कामं होतील. आता आमचा हा रस्ता जो समोरचा होता तो खूप दिवसापासून म्हणजे खराब होता, पण राहुल आवाडे साहेब जेव्हा निवडून आले त्यावेळी त्यांच्याकडे एकदा त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी हा रस्ता पूर्ण करून दिलेला आहे आम्हाला. आणि ह्यात बंडा पाटील आमचे गल्लीतले काय ते सुद्धा आम्हाला सांगितलं, सहकार्य करतात. तिने सांगितलं. म्हणजे तुम्हाला म्हणायचे की ते त्यांचे आवाडे साहेबांचे जे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा चांगलं तुम्हाला रात्री अपरात्री वगैरे येतात का? तुमच्या काही अडी अडचणी दवाखान्यासाठी वगैरे? प्रत्येक मदतीला ते आहेत ना, ते प्रत्येक मदतीला आमच्या येतात आणि आमची सगळी कामं करून ते राहुल साहेबांपर्यंत नेऊन पोहोचवण्याचं तर काम करतात आणि जे असेल ते कम्प्लीट करून देतात. आणि ते आमच्या दर्ग्याचं काम लई वर्ष रखडलं होतं. इथं आमच्या पंजाब पावसात बसत होतं. त्यांच्यामुळेच आमची दर्गाचं आता या वर्षी आमचं काम पूर्ण होऊन ती दर्गाला रंगून सगळं करून दिलं आम्हाला. यावर्षी आमच्या दर्गातलं आणि ते कब्रस्तानमध्ये तिने हॉल बांधलं आमचं, ते पण पूर्ण केलं. एकंदरीत आवाडे साहेबांनी म्हणजे मुस्लिम समाजासाठी भरपूर निधी दिलेला भरपूर निधी दिलेला आहे. आणि असा माणूस आम्हाला मिळाला की आम्ही जाऊन तिथे काम करून देऊ, काम येऊ शकतो आम्ही. आणि त्याच्यामुळे त्यांची मुलगी बी एवढी छान आहे म्हणजे मन मिळावं मिसळून वगैरे. आणि त्याचा शैक्षणिक दर्जा पण चांगला आहे. त्या बाहेर जाऊन शिकून आलेल्या आहेत. सानिका आवाडे हे आता जिल्हा परिषदला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तुमच्या संपर्कात आहेत का? त्याच्या अगोदरपासून येतात? त्याच्या अगोदरपासून आहेत संपर्कात. ते यायच्या प्रत्येक आमच्या गणपती बसवतात. त्याच्या आरतीला असू दे, महाप्रसादला असू दे, त्या आवर्जून आमच्या मंडळाला भेट देऊन आम्हाला भेटून सगळं विषय बोलून मगच जायच्या. तुम्हाला एकंदरीत भावी जाणवलं का की त्यांच्या अंगात खरोखर समाजकार्य आहे? त्यांच्या अंगात समाजकार्य आहे, पहिल्यापासूनच आहे. त्या उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासून त्या प्रत्येक मंडळाला जाऊन भेटी देऊन सगळ्यांशी चर्चा करून, त्यामुळे त्यांचा स्वभाव पण चांगला आहे. त्या एक उच्च शिक्षित उमेदवार आहेत, जाणणाऱ्या लोकांना अशा उमेदवार आहेत. त्यामुळे आम्ही आता लास्टचा एक प्रश्न विचारतो. तुम्ही महिला म्हणून महिला उमेदवारांना तुम्ही निवडून देताय, त्यांच्याकडनं आणखीन काय अपेक्षा आहेत तुमच्या? अपेक्षा आहेत ते आता शिक्षणाबद्दल एक पहिली असेल, कारण गावातला जी मराठी शाळा असेल त्या शैक्षणिक ह्याच्यात चांगल्या असल्यामुळे त्याकडे त्यांनी लक्ष जास्त देतील. मुलांचा आपला विकास होईल. त्यानंतर गावात अनेक स्पर्धा परीक्षा केंद्र मुलांसाठी उभे करावेत अशी एक इच्छा असेल आमची. ते पण आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेऊ. परवा ते अभ्यास त्यांना मुलांना ते आपल्या गावातली मराठी स्कूलमध्ये अभ्यास हा चालू करू देत. हा एक विषय आहे मराठी स्कूलमध्ये आपल्या.
अबॅकस हा विषय मुलांसाठी चालून करून घ्यायचा असा एक विषय त्यांच्याकडे आणि ते त्यांनी कंप्लीट करतील असा अपेक्षा व्यक्त करतो आम्ही. धन्यवाद भाभी. एकंदरीत पाहिले असता तर सानिका आवाडे यांना सर्व स्तरातून पसंती मिळत आहे. त्यांचं कार्य भरभरून आहे असं इथल्या जागरूक मतदारांचं म्हणणं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी सानिका आवाडे यांना पसंती दर्शवलेली आहे. स्पाय न्यूजसाठी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून अभिनंदन सुंके.